नमस्कार, मी नरेंद्र. याच्या अगोदरही खूप वेळेस आपण हिंदी भाषा सक्तीची असावी का आणि मुंबईमध्ये जो प्रॉब्लेम येत आहे, की मुंबईमध्ये 2 भाषिकांमध्ये एक हिंदी भाषिक आणि हिंदी भाषिक म्हणण्यापेक्षा यूपी बिहारवाले आणि एक महाराष्ट्रातले. याचा सगळं पूर्ण भारतभर असा प्रचार केला जातोय, की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची केली जाते आणि त्याचा त्रास यूपी बिहारवाल्यांना होतोय. महाराष्ट्रात मराठीची सक्ती केल्या जाते असं काही नाहीये, की तुम्हाला हिंदी बोलू नका असं कोणी म्हटलं नाहीये. हिंदी बोला तुम्ही. बिलकुल 200% बोला, कोणाशीही बोला. आणि असं नाही की तुम्हाला मराठी बोललं नाही म्हणून मारहाण झाली. एक पुणे सोडा आणि मुंबई सोडा. थोडंसं बाजूला ठेवा. बिलकुल तेही विषय घेऊ आपण, पण तो थोडंसं बाजूला ठेवा पुणे आणि मुंबई. कधी तुम्ही नागपूरचं प्रकरण बघितलंय? की इथं हिंदी बोलली म्हणून कोणाला तरी मारहाण झाली, मराठी माणसाने केली. इथं मराठी माणसांना हिंदी बोलावी लागते. 50% 30 किमान 25 ते 30% लोकं आमच्या महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये हिंदी बोलतात. कधीच कोणाची कंप्लेंट नाही. कधी गोंदियाला कुछ लोगों को पता नहीं होगा जो हिंदी है उनको मैं स्पेशली बोलना चाहता हूँ कि हमारे महाराष्ट्र में ऐसा कोई नहीं है कि आपको हिंदी ही बोलने को बोले. मुद्दाम हिंदीमध्ये बोललो, की तुम्हाला कळावं. पूर्ण भारतामध्ये अशी हे केलं जाते, की महाराष्ट्रात हिंदी सक्ती म्हणजे मराठी सक्ती केल्या जाते. हिंदी नाही बोललं तर मारल्या जाते. चुकीचं आहे. मुंबईमध्येच का केल्या जाते आणि केलीच पाहिजे तिथे. कारण मुंबई आम्हाला महाराष्ट्रात आणण्यासाठी, मुंबई मराठी माणूस टिकण्यासाठी आम्हाला 106 जणांना शहीद स्वीकारावं लागलं. शहीद पण म्हणजे त्यांनी शहीद झाले 106 जण. मुंबई मराठी टिकला पाहिजे म्हणून. एक बिल्डिंग होती आमची समजा, म्हणजे ज्यांना मराठीचा एवढा तिटकारा आहे म्हणजे मुंबईत राहून मराठी बोलायची नाही, त्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात. त्यांनी आमच्या यवतमाळमध्ये यावं, आमच्या नागपूरमध्ये यावं, आमच्या गोंदियामध्ये यावं, गडचिरोलीमध्ये यावं, नाशिकला यावं, कुठेही यावं. त्यांनी बिनधास्त बिझनेस करावा. काहीही म्हणणं नाही आमचं. पण तुम्ही महाराष्ट्रातल्या मुंबईत राहून माजल्यासारखे करताय. आमची समजा एक त्याला कारण काय आहे सांगतो मी. एक्झॅक्टलीच कारण काय आहे. आमची एक 100 मजली इमारत होती समजा. त्या 100 मजली इमारतीमध्ये आमचे मराठी माणसांचे 50 फ्लॅट होते आणि उर्वरित 50 फ्लॅट यूपी, बिहार, हिंदी जसे तुम्ही बोलताय ते सगळ्या लोकांचे होते. कालांतराने काय झालं, की ती बिल्डिंग आमची, मराठी माणसाची बिल्डिंग, त्याचा मालकही मराठी. त्या 50च्या बिल्डिंगमध्ये जेव्हा होते तेव्हा हे 30 एक लोकं, 70 लोकं मराठी आणि हे 30 लोकं फक्त बाहेरून आलेले यूपी, बिहारवाले. त्या 30 लोकांनी चांगला दम बसवला, चांगले बिझनेस केले, काहीच प्रॉब्लेम नाही, खूप पैसा कमवला. आमचे जे 70 लोकं होते त्याच्यात काय झालं, अचानकपणे गिरण्या बंद झाल्या, तिथलचा व्यवसाय बंद व्हायला लागला मुंबईतला. म्हणून त्याच्यातले 20 लोकं बिल्डिंग सोडून निघून गेले. आता पुन्हा ते त्यांचे लोकं घेऊन आले पैसा कमवून यूपी, बिहारमधले. आता 50 लोकं यूपीतले, 50 लोकं इकडचे आणि असे 50-50 झाले मराठी माणसं. पुन्हा मग यांनी सिस्टम आपला व्ही-आय-पीनेस दाखवण्यासाठी तिथं पार्किंगचे वेगळे चार्जेस, याचे त्याचे असंच करायला सुरुवात झाली. मराठी माणसाला परवडलं नाही. पुन्हा त्याच्यातून 10-20 गेले. पुन्हा त्यांनी आपले चाचा को, इसको, उसको बुलाव म्हणून बोलवलं. पुन्हा मग मराठी माणसं 10 वर आले. 90 लोकं तुमची झाली. मग जिथं मराठी पाट्या होत्या तिथं तुमच्या गुजराती पाट्या लागायला लागल्या. तिथं तुमच्या राजस्थानी जे कुठल्या पाट्या आहेत ते लागायला लागल्या. का? त्या मराठी माणसाला वाटणार नाही, की एकेकाळी मी ज्या बिल्डिंगसाठी, ज्या मुंबईसाठी प्राणाची आहुती दिली आमच्या पूर्वजांनी, आपला शहीद पण स्वीकारलं, पण मुंबई जाऊ दिली नाही. त्या मुंबईमध्ये जर आज तुमचं अतिक्रमण होताना आम्ही पाहत असेल, तर का आम्ही तुमची सक्ती स्वीकारावी? असं नाही की तुम्ही म्हणजे हिंदीतच बोललं पाहिजे. कोणाला असं मारहाण झाली, की त्यांनी म्हटलंय, "भाई मुझे हिंदी नहीं आती है, पर मैं सीख लूँगा." या मेरी रिक्वेस्ट है, की आप मतलब ज्यांनी दाखवा एखादा व्हिडिओ, की ज्यांनी संयमाने बोललंय आणि त्याला मारहाण झाली. अरे महाराष्ट्रात असं एकमेव राज्य आहे ज्यांनी पूर्ण देशाला तारलंय आणि ते तुम्हाला फक्त मराठी भाषा काहून येत नाही म्हणून मारतील. कधीच नाही मारलंय. कोणालाच नाही मारलंय. पण तुमच्या मुजोऱ्या एवढ्या झाल्याय. तुम्हाला इथं येऊन तुम्ही स्पष्ट बोलताय. तुम्ही जर एखादी कॉल रेकॉर्डिंग ती एक ऐकली असेल, नाहीतर मी देतोय याच्यानंतर रेकॉर्डिंग ऐका तुम्ही. टाकतो मी ती रेकॉर्डिंग. हेलो, बोलो ना बोलो ना। हाँ सर जी, मैंने अमय से बात की अभी अमय मेरे को क्या बोल रहा है, दोनों भाई का जब डॉक्यूमेंट देगा तो ये जो फीस है वो लेगा नहीं। सही बात है क्या ये? एडजस्ट करूंगा ना मैं, मतलब जो 17 स्टार्टिंग देखो, हाँ 17 उसमें एडजस्ट करूंगा। पर अभी सामने वाला बैंक है बैंक ऑफ बड़ौदा। हाँ सुनिए ना सर, सुनिए।
आपका नाम क्या है? संतोष? शितकर। आप महाराष्ट्र हो ना? यस। सर मैं ना यूपी से हूँ, आशीष पांडे मेरा नाम है। मैं विक्रोली में टागोर नगर में रहता हूँ, ठीक है। जब से मैं बड़ा हुआ ना सर, एक मैं मुसलमान और महाराष्ट्र लोग को मैं बिजनेस देता ही नहीं हूँ। मैं कोई भी ऑटो वाला महाराष्ट्र और मुसलमान हो ना, मैं इसको ऑटो में नहीं बैठता हूँ, मैं यूपी वाले को ऑटो में बैठता हूँ। जब भी आपका नंबर मुझे परसों भेजा था ना, मैंने आपको ना मैसेज भेजा था आपको, फिर मैंने डिलीट किया, आपको याद होगा। मुझे जब भी मैंने आपका ट्रू कॉलर में नाम देखा ना, तो मैं बोला ये महाराष्ट्रन बनता है, मेरे को इसके साथ धंधा करना ही नहीं है, मैं इसको प्रॉफिट नहीं दूंगा। तो आप 1770 लेके ना, मैं आज 9 बजे काम पे जा रहा हूँ, 10 बजे तक मैं 5,000 रुपए कमा चुका रहूंगा। तो मुझे पैसे का गम नहीं है सर, लेकिन मेरे को ये श्योर मैंने किया है, मैं एक मुसलमान और महाराष्ट्र को ना 1 रुपए का बिजनेस नहीं दूंगा बॉम्बे में रह के। थँक यू सो मच सर, ठीक है, याद रखना ये बात। ऐकली ही रेकॉर्डिंग? काय आहे या रेकॉर्डिंग मध्ये? मैं कभी मतलब पूछ के बैठता हूँ म्हणते. कशात? त्या रिक्षामध्ये की तू मराठी आहे की नाही? तो त्याला म्हणते की मैं 1 घंटे के 5,000 कमाता हूँ. ही मुजुरी तुम्ही ज्या मातृभाषेत म्हणजे ज्या महाराष्ट्रात राहता, त्या महाराष्ट्रातल्या मुंबईत राहून तुम्ही म्हणताय की मी मराठी बोलणार नाही. ठीक आहे, बोलू नको बाबा. पण तू तू तिरस्कार का करतोय मराठी माणसांचा? आणि मराठी माणसांनीही समजून घ्यावं की तुमची लायकी त्या म्हणजे काय सांगत आहे, की ते मी मुस्लिमांना आणि मराठी लोकांना हे करतो. म्हणजे का? काय एवढं? एक आम्हाला असं सांगितलं म्हणजे एक 2 लेयर तयार केले गेले. मराठीचा एक लेयर तयार केला गेला आणि एक म्हणजे स्थानिक लेव्हलचा आणि एक राज्य लेव्हलचा किंवा नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलचा. आम्हाला आमचा विठोबा दिसू दिला नाही, भैरोबा दिसू दिला नाही. आम्हाला आमचे देव नाही दिसू दिले. आम्हाला एक राजकारणाच्या दृष्टीने आम्हाला जय श्रीराम, राम आम्हाला सांगितला गेला आणि आम्हाला राम बिंबवला जातोय आमच्यावर. का आमचा विठोबा नाही? अरे जो भक्तांच्या पायाची माती स्वतःच्या कपाळाला लावतोय, तो आमचं कुलदैवत आहे. तो विठुराया आमचा आहे. जय श्रीराम, हम जय श्रीराम कहेंगे. तुम्हाला जर खरंच बघायचं असेल हिंदी माणसाची काय रिस्पेक्ट आहे, या आमच्या नागपूरला. अरे तिथे हिंदी माणसं आमदार आहेत. तिथे हिंदी माणसं पंचायत समिती सभापती सुद्धा आहेत आणि त्यांना वोटिंग करणारे मराठी माणसं आहेत. एकता आहे, नाही असं नाहीये. पण मुंबईत तुम्ही माजल्यासारखे करताय. म्हणून तुमची परिस्थिती तशी होते. ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही या, स्वागत आहे तुमचं. पण तुम्ही म्हणजे मुंबईत माजल्यासारखे नका करू. म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली. समजून घ्या. आम्हाला हिंदीचा बिलकुल तिरस्कार नाही. आम्हाला हिंदीचा आदर आहे. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही आहे. पण तुम्ही तुमच्या हिंदीसोबत आमच्या मराठीला का तिरस्कार करताय? मराठी तेवढीच महत्वाची आहे. आमची संस्कृती संपवू नका. तुम्ही 4 लोकं येऊन तुम्ही पुन्हा 8 झाले, 8चे 16 झाले, 16चे 32 झाले. जसं मी सुरुवातीला बोललोय, की आमच्या बिल्डिंगमध्ये एकच जण ठेवलाय. ज्याची ती बिल्डिंग आहे त्यालाच तुम्ही त्रास द्यायला लागले. बोर्ड बघा. हिंदी, मारवाडी भाषेत, गुजराती भाषेत का सहन करावं आम्ही? एखादं जर तुमच्याच घरात येऊन तुमच्याच मायेवर अतिक्रमण करत असेल, आमची भाषा मराठी आमची मातृभाषा आहे, आमची आई आहे ती. का तुमचं अतिक्रमण सहन करावं? आणि तुम्हाला बिलकुल फ्रीडम आहे. तुम्ही पाहिजे ते करावं. पण मर्यादित एक जण असा दाखवा, की त्याला फक्त मराठी येत नाही म्हणून मारहाण झाली. बिलकुल नाही. तुम्ही हिंदीमध्ये बोला. अरे हिंदीमध्ये बोलायला किंवा याला कोणीच मनाई केली नाही. तुम्हाला मुंबईतही अनेक जण हिंदी बोलतात आणि कधीच कुठलाच मराठी माणूस तो हिंदी का बोलला म्हणून मारहाण नाही करणार. तुमच्या मुजोरीमुळे मारहाण करणार. आणि एवढं सहन नसेल होत तर द्या मुंबई सोडून. तुम्हाला महाराष्ट्रातच काम करायचंय, महाराष्ट्रातच राहायचंय. या नागपूरला राहा. एक केस दाखवा तुम्ही नागपूरमध्ये. ऑल ओव्हर महाराष्ट्र दाखवा. फक्त पुणे आणि मुंबई सोडलंय तर. ऑल ओव्हर महाराष्ट्र की जिथं यूपी, बिहारवाल्यांना तुम्ही मराठी का बोलताय म्हणून मारहाण झाली. मुजोऱ्या करान तर मार कुठेही खाणार ऑल ओव्हर भारतामध्ये. तुमच्या यूपीमध्ये येऊन आम्ही म्हणजे माजल्यासारखे नाही करत. तिथेही संयमानेच राहतो. आणि तुम्ही महाराष्ट्रात येऊन बिझनेस करून तुमचं पोट भरताय. आम्ही किंवा पूर्ण भारत तुमच्या यूपी, बिहार, काश्मीरला जाऊन तुमचं पोट भरतोय. मराठी माणसं तुमच्याकडे येऊन तुमचंच पोट भरताय. तुम्ही सांगताय की आमच्याकडे आल्याच्या नंतर आम्ही त्यांना आमच्या भाषेत बोलायला लावू. बघितले बरेचसे व्हिडिओ. त्या ठिकाणी आम्ही कस्टमर म्हणून जातोय. तुमचं पोट भरतोय. इथं तुम्ही तुमचंच पोट भरायला येताना आमच्यावरच दादागिरी करताय. बरं चुकीचं आहे. समजून घ्या. का मारहाण होते? विचार करा. मराठी माणसाच्या विरोधात तुम्ही जेव्हा मोर्चा काढताय, तो मराठी माणसाच्या विरोधात नाहीये, तो मराठी संस्कृतीच्या विरोधात आहे. मोर्चामध्ये नारेबाजी कोणती होती? जय श्रीराम. जय श्रीराम. तुम्ही रामाचा वापर करताय, राम नावाचा वापर करताय. का करताय? महाराष्ट्रात जय श्रीराम नाही. महाराष्ट्रानं जय श्रीराम
हा जो नारा आहे तो खऱ्या अर्थानं जपलेला आहे. महाराष्ट्रानं खऱ्या अर्थानं हिंदुत्व जपलंय. तुम्ही हिंदुत्व आणि हिंदू तत्व याच्यातला फरक कधी समजून घेतलाय का? हिंदू तत्व जे आहे, हिंदू तत्व जे छत्रपती शिवरायांनी आम्हाला सांगितलंय, जे विठोबारायांनी सांगितलेलं आहे. हिंदू तत्व आहे की भक्ताच्या जे भक्त विठोबारायांच्या दर्शनाला येत आहे की त्यांना खूप वेळ वाट पाहायला लागते, म्हणून इंद्रायणी काठचा जो बुक्यावर लावतोय ना, तो हिंदू तत्व आहे. हे हिंदू तत्व आम्हाला आमच्या विठ्ठलांनी, आमच्या छत्रपतींनी शिकवलंय. आणि हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे जय श्रीराम म्हणायचं आणि त्याच्या नावावर वोटिंग आपल्या पदरात पाडून घ्यायचे, ते तुमचं हिंदुत्व आहे. यूपी बिहारवाल्यांचं हिंदुत्व आम्हाला कधीच मान्य नव्हतं आणि नसणार आहे. आम्हाला हिंदू तत्व मान्य आहे, जे आम्हाला श्रीरामांनी सांगितलं की लक्ष्मणाला बाण लागल्याच्या नंतर आयुर्वेदिक पद्धतीनं एखाद्या वैद्याला बोलावून त्याच्यावर उपचार करणारं हिंदू तत्व आम्हाला श्रीरामांनी समजावलं. एखाद्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्याला शस्त्राने उत्तर द्यायचं असतं. रामाचा वध करण्यासाठी स्वतः मानवीय पद्धतीने त्याच्यासोबत युद्ध करून रावणाला मारलं. ते हिंदू तत्व होतं. ना की हिंदुत्व आम्ही छाछू करून कुठल्या तरी चमत्कार होईल या गोष्टीवर विश्वास ठेवत. ही महाराष्ट्राला ज्ञात असलेली संस्कृती आहे की हिंदू तत्व काय आणि हिंदुत्व काय आहे. हिंदुत्वाच्या नावावर फक्त तुम्ही मुंबई आताही काबीज करण्याचा प्रयत्न करत आहात. तर हे हिंदुत्व जे आहे तुमचं, जे कुठल्या तरी चमत्कारी गोष्टीवर चालते, हे हिंदुत्व कधीच आम्हाला मान्य नव्हतं. हिंदू तत्व महाराष्ट्राला नेहमी मान्य होतं. आणि कळालं असेल की तुम्हाला म्हणजे नेमकं हिंदुत्व काय होतं आणि हिंदू तत्व काय होतं. हिंदू तत्व सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं महाराष्ट्रात आचरण केलं जाते. आताही आम्ही आमच्या बहिणींना, आमच्याला माता मानतो, माता भगिनींना आम्ही काय तुका म्हणे शोधून पाहे बायको नवऱ्याची माय. आम्ही आजही आमच्या बायकोलाही तेवढंच माते समान मानतो. ही संस्कृती आम्हाला आमच्या महाराष्ट्राने तुकोबारायांनी दिलेली आहे. त्याच्यामुळं आम्हाला काय आहे आणि तुमचं काय आहे त्याच्यात खूप मोठा फरक आहे. कधीच आम्ही कोणावर अन्याय अत्याचार केला नाही. देशाला वाचवायचं काम जर कोणी केलं असेल, पानिपतच्या युद्धापासून त्या अगदी स्वातंत्र्यापर्यंत महाराष्ट्राचे जे हे होते आपले क्रांतिकारक होते, ते सगळ्यांना माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत काय कोणी केलंय महाराष्ट्रातल्या लोकांनी देशासाठी ते वेगळं सांगायची गरज नाही. आणि आता गुजरात्यांनी मारवाड्यांनी, मग ते नीरव मोदी असो की कोणीही असो, महाराष्ट्रात किती कोणी पैसा डुबवलाय सगळ्यांना माहित आहे कोणी कुठल्या गोष्टीसाठी केलंय. तेव्हा माझी विनंती आहे, कुठलाही भाषिक प्रांत असो त्याच्यामध्ये वादविवाद होण्यात काहीच अर्थ नाहीये. त्याच लोकांवर अन्याय झालाय, त्याच लोकांना मारल्या गेलंय की ज्यांनी मुजोरी केली. तेव्हा परप्रांतीयाचे महाराष्ट्रात स्वागत आहे. या तुम्ही आमच्या नागपुरात या, आमच्या यवतमाळात या, नाशिकमध्ये या, गडचिरोलीमध्ये या, गोंदियामध्ये या, बुलढाण्यामध्ये या, जालन्यामध्ये या, नांदेडमध्ये या, प्रत्येक ठिकाणी तुम्ही या. त्या मुंबईत जाऊन विनाकारण तुम्ही दादागिऱ्या करून तिथलच्या लोकांना डिस्टर्ब नका करू. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. नक्की या. धन्यवाद.